छान कलर आलेला आहे, एकदम कडक झालेले आहेत. आता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता. चला आता मस्त आपले कुरकुरीत असे रोल झालेले आहेत. आता मी तुम्हाला ना कट करून दाखवते. कुरकुरीत येते का आवाज तुम्हाला, बघू शकता. मी कट करून दाखवते आता. मस्त आपले कुरकुरीत असे रोल आहेत, बघू शकता. कसे वाटले कुरकुरीत. चला तर मग आज आपण मस्त असे कुरकुरीत ब्रेडचे रोल बघणार आहोत, ब्रेड रोल बघणार आहोत. त्यासाठी साहित्य मी काय ते 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आलं. आता इथं बघू शकता ते तेल गरम करायला ठेवलं. तर छान आता मी जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे आणि हे वाटण टाकले हिरव्या मिरचीचं. त्यात लसूण, कोथिंबीर आणि आलं आणि मिरची आहे. ते छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, थोडंसं गोल्डन कलर येऊस तर. नंतर थोडीसं मी हाता अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे. खूप टेस्टी बनतात असं ब्रेडचे रोल, तुम्ही पण नक्की करून बघा. तर आता मी ना मस्त परतत आलेलं आहे. तर बघू शकता तर बटाटे आपण उकडून घेतले आहेत. तर छान आपल्याला ना कट करून घ्यायचे आहेत फोडी, म्हणजे आपल्याला ना परतायला खूप सोपं जातात. आता इथं मी कट करून घेतले बटाट्याच्या फोडी आता मी ह्यात टाकून घेत आहे. छान परतून झालेलं आहे आपलं मिश्रण, बघू शकता. इथं आता एखाद मिनिट छान आपल्याला ह्यात परतून घ्यायचं आहे. आता नंतर ह्यात थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, चवीप्रमाणे ना मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला थोडंसं त्यात ना लिंबू पण पिळून घ्यायचं आहे. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर पण टाकायची आहे. हे मिश्रण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. लिंबू पिळल्यामुळे ना टेस्ट पण खूप छान लागते. असं तुम्ही नक्की लिंबूचा रस पण पिळून बघा, त्यात खूप छान लागते बटाट्याची भाजी. म्हणजे अशी पण खायची असली तर अशी टेस्ट खूप छान येते. आता नंतर आपली भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे, बघू शकता. आता एका ताटामध्ये काढून घेतली आहे छान. तिला थंड होऊन देऊ जरा 5-6 मिनटं. तोपर्यंत आपण इथे ना गॅस पेटून कढई ठेवू तेल तापायला. तोपर्यंत हे गार होऊस तर तिकडं तेल गरम होतं आहे आपलं. इथं मी आता लोखंडाची कढई ठेवलेली आहे. आता तोपर्यंत तेल गरम होऊस तर आपण इकडं ब्रेडचे रोल तयार करू. आता हे बघू शकता, हे मी ना गव्हाचे ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने कुठले पण घेऊ शकता. आता इथे हे कडा आहेत ना एकदम अशा सूर्याच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचे. सगळ्या ह्या चारही बाजूच्या कडा अशा घ्यायच्या काढून, कट करून. आता हे सगळे मी काढून घेतले 4-5, बघू शकता. आता ह्याला काय करायचं, थोडंसं पाणी लावायचं आहे आपल्याला ब्रेडला, बघू शकता. म्हणजे ह्याला ना आपल्याला चांगलं लाटता येतं. छान आता ओलसर झालेला आहे आपला ब्रेड. आता छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे, बघू शकता. इथं मस्त असं एकदम कुरकुरीत बनतात. ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आता तुम्ही. आता थोडंसं आपण काय करायचं, रोल बनवून ह्यात ठेवायचं. आता बटाट्याची भाजी घेतलेली आहे एक ह्याच्यात. छान आता ह्याला असं गोल करायचे आहे आपले, लंबूक थोडंसं करायचं असं, म्हणजे बरोबर आपल्याला त्या साह्याने ब्रेडना पॅक करायला येतो. आता साईडने पण थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे ना सारण पण बाहेर येत नाही आणि रोल पण एकदम पॅक बसतो. तर बघू शकता मी कशी करते, त्या पद्धतीने तुम्ही पण करू शकता. पाणी लावायचं, पाण्याने कसं पॅक होतं आणि एकदम असं बाहेर पण फुटून येत नाही सारण. खालनं वरून सगळे असं पॅक करायचं. आता सगळं आपलं मस्त असं पॅक झालेलं आहे, बघू शकता. आता मी सगळं ह्याच पद्धतीने ना तुम्हाला पॅक करून घेते. प्रत्येक ब्रेडला असं पाणी लावायचं आणि लाटून घ्यायचं आणि मग सारण भरायचं. आता सगळं मी प्रोसिजर करून घेते पटापट. लय पण जोर लावून नाही लाटत, हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि असं मिश्रण भरायचं आहे, बघू शकता. इथं पाणी लावल्यामुळे लवकर चिकटतं आणि एकदम पॅक बसतं पाण्याने. इथं माझ्या सगळ्या आता मी रोल ना बनवून घेते ह्याच पद्धतीने. आता इथं बघू शकता माझे सगळे रोल ना बनवून झालेले आहेत. तिकडे तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे, बघू शकता. आता आपण तळून घेऊ. एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे आपले ब्रेड रोल होतात. तुम्ही कसे बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. बघताच तोंडाला पाण्यातून इतकं छान असे कुरकुरीत आपले रोल झालेले. एकदम असे बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, एकदम असा एकदम लालसर असा कलर आलेला आहे. चला आता काढून घेऊ आपण एका ताटामध्ये.
बघू शकता मस्त असं एक सारखं आपण दाबून घेतले ना, त्यामुळे बाहेर कसलं सारण नाही आलेलं. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते असं कट करून, एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय. चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघत जावा. नक्की कमेंट करून सांगा कसे वाटले ब्रेड रोल. चला तर भेटू अशी छानशी रेसिपी घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये.